यह मामला नागपुर शहर के शांतिनगर थाना क्षेत्र के कचरा गली इलाके का है। जानकारी के मुताबिक 12 मई को आशु बहादुरे नाम की महिला तेज रफ्तार से बाइक चलाते हुए बस्ती में पहुंची थी। इसी बात को लेकर शेख समीर और महिला के बीच विवाद हुआ था। बाद में महिला ने शांतिनगर थाने में शिकायत दर्ज कराई थी। इसी शिकायत की रंजिश मन में रखते हुए आरोपियों ने 15 मई की रात 4 से 5 मोटरसाइकिलों पर सवार होकर फरियादी के घर बाहर पहुंचकर गाली गलौज शुरू कर दी। आरोप है कि एक आरोपी ने लकड़ी के डंडे से फरियादी के कंधे पर हमला किया, जिससे वह घायल हो गया। इसके बाद आरोपियों ने घर के बाहर रखी कुर्सियां, बाइक और घर के दरवाजे पर भी हमला कर नुकसान पहुंचाया। इस घटना की सीसीटीवी फुटेज भी सामने आए हैं। घटना की शिकायत मिलते ही शांतिनगर पुलिस ने मामला दर्ज कर कार्रवाई शुरू की और 8 आरोपियों को गिरफ्तार कर लिया। पुलिस मामले की आगे की जाँच कर रही है। फिलहाल इलाके में तनाव की स्थिति को देखते हुए पुलिस की नजर बनी हुई है। शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कचरा गल्ली येथे त्याच्या माहेर घरी एक महिला आली होती, आशु बहादुरे म्हणून नाव होतं तिचं। तर ती जास्त स्पीडमध्ये स्कूटी चालवते म्हणून कचरा गल्लीमध्येच राहणारे एक अल्पवयीन मुलगा आहे, याने तिला हटकलं होतं। त्याच्यावर त्याचा वाद झाला होता। ही घटना दिनांक 12 तारखेला घडली होती। नंतर त्यांची आपसात समझोता झाला होता। त्यांनी पोलीस ठाण्यात एक एनसी पण दिली होती, पण त्यांचा आम्ही प्रतिबंधकसाठी पण बोलवलं होतं पोलीस स्टेशनला। त्यांचा आपसात मिटल्यामुळे त्यांनी काही पुढे ती कारवाई करू दिली नाही। नंतर 15 तारखेला ही जी आशु बहादुरे आहे, हिचा भाऊ जुनैद उर्फ राजा हा त्याच्या आईला भेटण्यासाठी जात होता कचरा गल्लीमध्ये। तर तेव्हा कचरा गल्लीतल्या मुलांनी त्याला हटकलं, तेव्हाच त्यांची वादावादी झाली। तिथे जास्त वाद झाल्यामुळे नंतर जुनैद हा त्याच्या दुसऱ्या ठिकाणी जे घर आहे त्याचं यशोधराच्या हद्दीमध्ये, तिकडे तो गेला। तिथे गेल्यानंतर त्याने ही जी महिला आहे आशु बहादुरे, हिचा पती तसेच त्याचे इतर काही मित्र 7-8 जण आहेत हे टोटल, यांना घेऊन आले आणि इथे कचरा गल्लीमध्ये लाकडी दांडे, स्टीलचा पाईप, लाकडी पट्ट्या याने त्यांनी तिथं वाहनाची तोडफोड केलेली आहे, खुर्च्याची तोडफोड केलेली आहे, दरवाजाची तोडफोड केलेली आहे। याच्यामध्ये एका महिलेने सुद्धा मारहाण केली होती, तिच्या खांद्यावर फटका मारला होता एकाने। तर याबाबत महिला फिर्यादी नसरीन सय्यद यांनी याबाबत फिर्याद दिलेली आहे। याच्यामध्ये गुन्हा दाखल करून तात्काळ 8 आरोपींना आम्ही अटक केलेली आहे। त्यांचा 3 दिवस PCR घेतलेला आहे। तपास प्रगतीपथावर आहे। यामध्ये अजून कोणी दोषी असतील याबाबत आम्ही अधिक तपास करत आहोत। संबंधित दोषीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल।